ऑक्सो ऍसिड्स विषयी आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन पाहिजे. तर सर्वात पहिल्यांदा आपण या ऑक्सो ऍसिडचे फॉर्म्युले कसे बनवायचे, ऑक्सो ऍसिडचे नाव कसे द्यायचे, हे सर्व इन्फॉर्मेशन समजून घेऊया. त्याआधी सर्वात पहिल्यांदा आपण ऑक्सो ऍसिडची डेफिनेशन पाहूया. द ऍसिड्स विच कंटेन ऑक्सिजन्स, ज्या ऍसिड्स मध्ये ऑक्सिजन ॲटम्स असतील, इन देअर स्ट्रक्चर्स आर कॉल्ड ॲज ऑक्सो ऍसिड्स. फॉर एक्झाम्पल, जसं आपण नायट्रिक ऍसिड घेतला HNO3. दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण फॉस्फोरिक ऍसिड. फॉस्फोरिक ऍसिड मध्ये H3PO4. त्यानंतर सल्फ्युरिक ऍसिड, ज्यामध्ये ऑक्सिजन हायड्रोजन ॲटम आहेत. त्यानंतर क्लोरिक ऍसिड. तर हे सर्व जे एक्झाम्पल तुमच्या डोळ्यासमोर दिसतात, तर हे कोणाचे एक्झाम्पल आहेत? तर हे ऑक्सो ऍसिडचे एक्झाम्पल आहेत. हे सर्व ऑक्सो ऍसिड्स आहे बिकॉज दे कंटेन ऑक्सिजन ॲटम्स इन देअर फॉर्म्युला आर कॉल्ड ॲज ऑक्सो ऍसिड्स. असेच काही नॉन ऑक्सो ऍसिड्सही आपल्याला माहिती पाहिजेत. आता नॉन ऑक्सो ऍसिड्स म्हणजे कोणते ऍसिड्स? ज्या ऍसिड्स मध्ये ऑक्सिजन ॲटम नाही आहे. द ऍसिड्स विच डू नॉट कंटेन ऑक्सिजन ॲटम, ज्यांच्यामध्ये ऑक्सिजन ॲटम त्यांच्या फॉर्म्युल्यामध्ये नाही, त्यांना आपण नॉन ऑक्सो ऍसिड्स म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल, हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, त्याच्यानंतर हायड्रोब्रोमिक ऍसिड आहे, हायड्रोआयोडिक ऍसिड आहे, हायड्रोफ्लोरिक ऍसिड आहे, हायड्रोसायनिक ऍसिड आहे. ज्यांच्यामध्ये ऑक्सिजन ॲटम नसतो त्यांना आपण काय म्हणतो? नॉन ऑक्सो ऍसिड्स या नावाने ओळखलं जातं. आपल्याला मेनली पी ब्लॉक मध्ये कोणत्या ऍसिडचा अभ्यास करायचा आहे? ऑक्सो ऍसिड्स. त्याच्यामुळे हा ऑक्सो ऍसिड खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. यामध्ये आपण ऑक्सो ऍसिडचे फॉर्म्युले पाहणार आहोत, नेमिंग ऑफ ऑक्सो ऍसिड्स, आपण काही ट्रिक्स पाहणार आहोत की कशा पद्धतीनं नाव दिले जात असते, आणि स्ट्रक्चर ऑफ ऑक्सो ऍसिड, ऑक्सो ऍसिडचं स्ट्रक्चर कसं तयार करायचं, याचीही इन्फॉर्मेशन समजून घेऊया. तर त्यामुळे आता सर्वात पहिल्यांदा फॉर्म्युला ऑफ ऑक्सो ऍसिड्स कसा लिहायचा हे महत्वाचं आहे. कारण आपल्याला जर फॉर्म्युला दिलं म्हणजे नाव दिलं असेल तर त्याला फॉर्म्युला काढता आला पाहिजे, आणि फॉर्म्युला दिला असेल तर त्याला नाव देता आलं पाहिजे. म्हणून आपण फॉर्म्युला ऑफ ऑक्सो ऍसिड समजून घेऊया. तर फॉर्म्युला ऑफ ऑक्सो ऍसिड्स मध्ये सर्वात पहिल्यांदा कोणत्याही ग्रुपचा आपल्याला पॅरेंट ऑक्सो ऍसिड्स माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे? पॅरेंट ऑक्सो ऍसिड्स. पॅरेंट ऑक्सो ऍसिड जसं थर्ड ए ग्रुप जर पिरियोडिक टेबल मध्ये असेल म्हणजे बोरॉन फॅमिली. त्यानंतर फोर्थ ए ग्रुप जर आपण घेतला म्हणजे कोण? कार्बन फॅमिली. जर फिफ्थ ए ग्रुप घेतला आपण तर आपला आहे नायट्रोजन फॅमिली. त्यानंतर सिक्स्थ ए ग्रुप जर घेतला तर आपला ऑक्सिजन फॅमिलीवाला. त्यानंतर सेवन्थ ए ग्रुप जर घेतला आपण तर आहे हॅलोजन्स, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. तर बघा, आता यांचे आपल्याला जर ऑक्सो ऍसिड्स बनवायचे असेल तर हे जे थर्ड ए ग्रुप वाले आहे म्हणजे पॅरेंट ऑक्सो ऍसिड्स, यांचा सर्वात महत्वाचा असतो की आपल्याला पॅरेंट ऑक्सो ऍसिड्स आपल्याला सर्वांना माहिती असला पाहिजे. तर आता पॅरेंट ऑक्सो ऍसिड एखाद्या ग्रुप मधल्या मेंबरचा कसा ओळखायचा की हाच त्याचा पॅरेंट ऑक्सो ऍसिड आहे म्हणून? तर म्हणून पॅरेंट ऑक्सो ऍसिड साठी एक सिंपल की आहे, ऑक्सिडेशन नंबर. जे ग्रुप नंबर असेल तेच त्याचा ऑक्सिडेशन नंबर असेल, तो त्याचा पॅरेंट ऍसिड असतो. म्हणजे जसं थर्ड ए ग्रुप मध्ये जो बोरॉन आहे तर या बोरॉनचा ऑक्सिडेशन नंबर 3 वाला ऍसिड जो असेल तो पॅरेंट ऍसिड असेल, म्हणजे H3BO3 हे पॅरेंट ऍसिड राहील. जर ग्रुप नंबर 4 असेल तर याचा 4 ऑक्सिडेशन स्टेट वाला पॅरेंट ऍसिड असेल, H2CO3 कार्बोनिक ऍसिड. त्याच्यानंतर जर ग्रुप नंबर 5 वाले मेंबर असेल तर याचा +5 ऑक्सिडेशन स्टेट वाला पॅरेंट ऍसिड असेल. जसं आपण इकडे नायट्रिक ऍसिड घेतो तसंच फॉस्फोरिक H3PO4 फॉस्फोरिक ऍसिड घेतो, या दोघांचीही ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला +5 भेटल. तसंच तुम्ही जे 6व्या ग्रुपचा सल्फर आहे तर सल्फरचा H2SO4 हा सल्फ्युरिक ऍसिड, याचीही ऑक्सिडेशन स्टेट +6 भेटल. फक्त एक्सेप्शनल केस कुठे आहे? तर एक्सेप्शनल केस तुम्हाला एक्सेप्शनल केस 7व्या ग्रुपसाठी भेटल. 7व्या ग्रुपची ऑक्सिडेशन स्टेट जरी +7 चा आपण विचार करू तर हे +5 वाले ऑक्सिडेशन स्टेट वाले पॅरेंट ऍसिड बनवत असतात. म्हणून याचा जर पॅरेंट ऍसिडचा आपण विचार केला तर HClO3 हा जो आहे तो पॅरेंट ऍसिड राहील. बरोबर आहे. म्हणून सर्वात पहिल्यांदा तर आपल्याला पॅरेंट ऑक्सो ऍसिड कोणत्याही ग्रुपचा तयार करता आला पाहिजे. म्हणजे बोरॉन फॅमिली असो, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन कोणत्याही फॅमिलीचा असो. तर इथे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. बघा, की टू राईट द पॅरेंट ऑक्सो ऍसिड्स. पॅरेंट ऑक्सो ऍसिड राईट करण्यासाठी काही इम्पॉर्टंट माहिती दिलेली आहे मी. ऑक्सिडेशन नंबर ऑफ एलिमेंट विच
द ग्रुप टू बी बिलॉंग, ज्या ग्रुपशी तो संबंधित आहे. इथं 1 बाय 1 मी दिलेलंच आहे. एक एक एक्झाम्पल घेऊन आपण पॅरेंट ऍसिडची विषयी माहिती करून घेऊ. ग्रुप नंबर थर्ड ए ग्रुपची ऑक्सिडेशन स्टेट काय राहणार आहे +3 आणि याचा ऍसिड बनवणार आहे H3BO3. याला आपण ऑर्थोबोरिक ऍसिड म्हणत असतो. ऑर्थो हे ऑप्शनल नाव आहे. काही पॅरेंट इक ऍसिड म्हणजे जो पॅरेंट ऍसिड असते त्या पॅरेंट ऍसिडच्या नावाच्या समोर आपण काय आणायचं असते, दॅट इज वी आर युझिंग इक ऍसिड. त्याच्या शेवटी आपण इक ऍसिड न त्याला आपण नाव देत असतो पॅरेंट कोणताही ऍसिड असेल तर. आता पॅरेंट ऍसिड ओळखण्यासाठीच आपण सर्व काही करून राहिलो. तर पॅरेंट ऍसिड म्हणजे ज्याचं जो ग्रुप नंबर आहे तेच त्याची ऑक्सिडेशन स्टेट वाला ऍसिड हा पॅरेंट ऍसिड आहे, एक्सेप्ट 7th ग्रुप वाला, जसं आपण पहिला काढलेला आहे बोरॉन फॅमिलीचा ऑर्थोबोरिक ऍसिड. त्यानंतर जो 4th ए ग्रुप आहे, 4th ए ग्रुप तुमचा जो आहे तो म्हणजे कार्बन फॅमिली. तर कार्बन फॅमिलीचा H2CO3 कार्बोनिक ऍसिड हा एक ग्रुप येईल. त्यानंतर 5th ए ग्रुप मध्ये नायट्रिक ऍसिड ऑक्सिडेशन स्टेट 5 असणारा नायट्रिक ऍसिड हे पॅरेंट ऍसिड. 5th ए ग्रुप मध्ये दुसराही एक नॉन मेटल आहे तो म्हणजे फॉस्फरस, हाही +5 वाला ऑक्सिडेशन स्टेट वाला पॅरेंट ऍसिड तयार करेल, म्हणून हा इक ऍसिड. नावाच्या शेवटी पॅरेंट ऍसिडच्या नावाच्या शेवटी काय येत असते, इक ऍसिड आलं पाहिजे. त्यानंतर 6th ग्रुपचा कोणता पॅरेंट ऍसिड असेल तर ज्याची ऑक्सिडेशन स्टेट +6 आहे असा सल्फ्युरिक ऍसिड, म्हणून H2SO4. आणि 7th ए ग्रुप मध्ये मी तुम्हाला सांगितलं की 7th ए ग्रुप साठी थोडं एक्सेप्शनल आहे. तर 7th ए ग्रुप मध्ये जरी त्याचा ऑक्सिडेशन स्टेट +5 वाला तो पॅरेंट ऍसिड करतो, म्हणून ClO3 हा जो आहे तो +5 ऑक्सिडेशन स्टेट वाला क्लोरिक ऍसिड. आणि जो पॅरेंट ऍसिड असते तर पॅरेंट ऍसिड च्या समोर कोणताही पॅरेंट ऍसिड जर आपण घेतला तर त्याच्या नावाच्या समोर एक अर्थो असं सुद्धा नाव येऊ शकते काही पॅरेंट इक ऍसिडच्या समोर, आणि शेवटी आपण पॅरेंट ऍसिडच्या नावाच्या समोर इक ऍसिड असा डिनोशन्स करायचं, ज्यावरून आपण ओळखतो की तो पॅरेंट ऍसिड आहे म्हणून, आणि त्याची ऑक्सिडेशन स्टेट कोणती आहे हे त्याच्या ग्रुपशी संबंधित आहे, तो ते पॅरेंट ऍसिड असेल. ठीक आहे. पॅरेंट ऍसिड माहिती झाल्यानंतर आता आपण ऍसिड जे असतात ऑक्सो ऍसिड्स ते लिहिण्याची टेक्निक समजून घेऊया. तर सर्वात पहिल्यांदा तर आपल्याला पॅरेंट ऍसिड वर महत्वाचा फोकस करायचा आहे. पॅरेंट ऍसिड त्या ग्रुपचा, जसं आता आपल्याला पी ब्लॉक मध्ये महत्वाचा आहे 12th क्लास साठी की 5th ए ग्रुपचा हाही सुद्धा आहे आणि हा 6th ए ग्रुपचा आहे आणि हे 7th ए ग्रुपचे समजून घ्यायचे आपल्याला. तर यांचे पॅरेंट ऍसिड तुम्हाला माहिती आहे 5th साठी +5 वाला नायट्रिक ऍसिड, फॉस्फोरिक ऍसिड, त्याच्यानंतर सल्फ्युरिक ऍसिड 6th ऑक्सिडेशन स्टेट असलेला, आणि 7th ए ग्रुपचा आहे +5 ऑक्सिडेशन स्टेट असलेला क्लोरिक ऍसिड. आता हे सर्वांना माहिती आहे की जो म्हणतो आपण तो पॅरेंट ऍसिड होता. या पॅरेंट ऍसिड पासून जर आपल्याला एक अस ऍसिड बनवायचा असेल ज्याच्या नावाच्या शेवटी काय आलं पाहिजे, अस असा शब्द आला पाहिजे. अस ऍसिड जर बनवायचा असेल तर 1 ऑक्सिजन लेस दॅन द पॅरेंट ऍसिड. पॅरेंट ऍसिड पेक्षा आपण एक ऑक्सिजन कमी असणारा ऍसिड बनवत असतो, त्याला आपण अस ऍसिड म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला दिसतात नायट्रिक ऍसिड पासून एक ऑक्सिजन जर आपण कमी केला तर HNO2 बनतो, जो नायट्रस ऍसिड नावाने ओळखला जाईल. H3PO4 पासून एक ऑक्सिजन जर आपण कमी केला तर तुम्हाला दिसते H3PO3 फॉस्फरस ऍसिड तयार होईल. त्यानंतर सल्फ्युरिक ऍसिड मधून एक ऑक्सिजन जर कमी केला तर आपल्याला H3POSO3 सल्फ्युरस ऍसिड तयार होईल. आणि पॅरेंट जो क्लोरिक ऍसिड होता त्याच्यातूनही एक ऑक्सिजन कमी केला तर HClO2 क्लोरस ऍसिड तयार होईल. त्यानंतर आपण नेक्स्ट अस ऍसिड आपल्या डोक्यात आलं असेल की अस ऍसिड पॅरेंट ऍसिड पेक्षा एक ऑक्सिजन न कमी असते, म्हणजे ज्याची ऑक्सिडेशन स्टेट ही 2 न काय होणार आहे, लेस होणार आहे. तसंच आता अस ऍसिड पासून आपल्याला हायपो ऍसिड बनवायचा असेल, काय बनवायचा असेल, हायपो. इट ऑल्सो कंटेन 1 ऑक्सिजन ऍटम लेस दॅन दॅट ऑफ पॅरेंट ऍसिड असं म्हणा, किंवा +2 ऑक्सिडेशन स्टेट न तो अस ऍसिड पेक्षा कसा असेल, लेस असेल, तर त्याला आपण हायपो असा प्रिफिक्स लावतो नावाच्या समोर. जसं आता इथे HNO2 आहे,
सर्वांना माहिती आहे की HNO2, तर HNO2 मधून एक ऑक्सिजन जर कमी केला तर काय तयार होईल, HNO. पण हा डायमरिक फॉर्म मध्ये असतो आणि डायमरिक फॉर्म मध्ये असल्यामुळे आपण याला असं लिहू, H2N2O2 हा डायमरिक फॉर्म मध्ये एक्झिस्ट करते. याला आपण काय म्हणणार आहोत, हायपोनायट्रस ऍसिड असं म्हणणार आहोत, हायपोनायट्रस ऍसिड. म्हणून इथे बघा, एक ऑक्सिजन वापस मी कमी केला तर आता हा बनणार आहे हायपोनायट्रस ऍसिड. तर हा डायमरिक फॉर्म मध्ये असतो. नेक्स्ट आता फॉस्फरस ऍसिड पासून आपण हायपोफॉस्फरस बनवायचा आहे, तर एक ऑक्सिजन कमी करू, म्हणजे H3PO3 मधून एक ऑक्सिजन जर कमी केला तर तुम्हाला H3PO2 भेटल, तर त्याला आपण हायपोफॉस्फरस ऍसिड म्हणतो. सल्फर असा हायपोफॉस्फरस ऍसिड बनवत नाही. त्याच्यानंतर क्लोरीनचा क्लोरीनने एक ऑक्सिजन जर कमी केला ऍसिडनं, तर एक ऑक्सिजन कमी केल्यानंतर नवीन जो ऍसिड तयार होते त्याला आपण हायपोक्लोरस ऍसिड म्हणत असतो. याहून तुमच्या लक्षात येऊन राहिलं असेल की ऑक्सिजन आपण एक एक कमी केला, म्हणजेच ऑक्सिडेशन स्टेट 2 न कमी केल्यानंतर नावामध्ये बराच फरक पडतो. त्याच्यानंतर एक पर ऑक्सी ऍसिड दिसते तुम्हाला. हे याच्यामध्ये आपण एक ऑक्सिजन वाढवत असतो किंवा याची ऑक्सिडेशन स्टेट 2 न काय करत असतो, इन्क्रीज करत होतो. आतापर्यंत आपण डिक्रीज करत होतो पॅरेंट ऍसिड मधून. आता बघा, इथे आपण एक ऑक्सिजन जर वाढवला नायट्रिक ऍसिड मध्ये तर परऑक्सी नायट्रिक ऍसिड HNO4 असा फॉर्म्युला बनल. त्याच्यानंतर एक फॉस्फरस ऍसिड मध्ये एक ऑक्सिजन जर वाढवला तर परऑक्सी फॉस्फोरिक ऍसिड असा फॉर्म्युला बनल. त्यानंतर सल्फ्युरिक ऍसिड मध्ये एक ऑक्सिजन वाढवला तर परऑक्सी सल्फ्युरिक ऍसिड हा फॉर्म्युला भेटल, H2SO5 असा फॉर्म्युला भेटल. आणि फायनली आपण क्लोरिक ऍसिड मध्ये एक ऑक्सिजन जर ऍड केला तर आपल्याला पर क्लोरिक ऍसिड असा फॉर्म्युला भेटल. त्याहून तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला जर एक फक्त पॅरेंट ऍसिड माहिती असेल तर आपण कोणताही ऍसिड बनवू शकतो. बरोबर आहे, लक्षात आलं मी काय म्हटलंय ते. आता बघा, तर पॅरेंट ऍसिड झाल्यानंतर हाऊ टू राईट द स्ट्रक्चर ऑफ एनी ऍसिड. मग आता कोणताही ऑक्सो ऍसिड असेल तर त्याचं स्ट्रक्चर कसं राईट करायचं आहे, तर त्याचाही एक रूल आहे, एक नियम आहे, बघा लक्षात ठेवायचा आहे. द टोटल नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम प्रेझेंट इन ऑक्सो ऍसिड मध्ये जेवढेही टोटल नंबर ऑफ हायड्रोजन असतात तेवढेच ऑक्सो ऍसिड मध्ये काय असते, इक्वल टू द टोटल नंबर ऑफ OH ग्रुप इन देम. पण त्याच्यातही काही एक्सेप्शनल आहे. जे दोन फॉर्म्युले तुम्हाला एक्सेप्शनल मध्ये दिसते, H3PO3 आणि H3PO2, दोनही फॉस्फोरिक ऍसिडचेच फॉर्म्युले आहे जे एक्सेप्शनल केसेस आहे. जरी इथे 3 हायड्रोजन दिसते तुम्हाला कशामध्ये, H3PO3 मध्ये, म्हणजे पहिला फॉर्म्युला जो आहे फॉस्फरस ऍसिड, आपण याला ऍसिड म्हणत होतो आणि याला हायपो म्हणत होतो. एक ऑक्सिजन पुन्हा कमी झाला तर हायपोफॉस्फरस ऍसिड असं म्हणत होतो. आणि हे फॉस्फरस ऍसिड म्हणत होतो. आपण काय म्हणत होतो, फॉस्फोरस ऍसिड म्हणत होतो. तर इथे जरी 3 हायड्रोजन दिसत असेल तरी इथे 2च OH ग्रुप आहे. हे एक्सेप्शनल केस आहे. इथे सुद्धा 3 हायड्रोजन दिसते हायपो मध्ये, पण तुम्हाला इथे एकच OH ग्रुप दिसते. त्याच्यामुळे हे 2 एक्सेप्शनल सोडून तुम्ही कोणताही ऑक्सो ऍसिडचा फॉर्म्युला जर ड्रॉ करायचा असेल तर बस तुम्हाला जितके हायड्रोजन दिसत असेल तेवढेच OH ग्रुप त्याच्यामध्ये ड्रॉ करायचे आहे. जर बघा, आता मी इथे काही क्वेश्चन दिलेला आहे, ड्रॉ द नायट्रिक ऍसिड, ड्रॉ द फॉस्फोरिक ऍसिड, ड्रॉ द फॉर्म्युला ऑफ सल्फ्युरिक ऍसिड, ड्रॉ द फॉर्म्युला ऑफ क्लोरिक ऍसिड. आता नायट्रोजन 5th ग्रुपचा आहे, तर आता मी HNO3 चं स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवतो. जसं नायट्रोजन ज्याची व्हॅलन्सी किती राहणार आहे, 5. त्याच्यामुळे 2, एक तो ऑक्सिजन सोबत कोऑर्डिनेशन बॉन्ड बनवल आणि एक ऑक्सिजन सोबत अशा टाईपचा OH. ऑक्सो ऍसिड म्हटलं तर OH बॉन्ड असणारच आहे, तर ही त्याचं स्ट्रक्चर राहील नायट्रिक ऍसिडचं. तुम्हाला फॉस्फोरिक ऍसिडचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं असेल सेकंड वाल्याचं, बघा, तर सेकंडचं जर आपल्याला स्ट्रक्चर ड्रॉ करायचं असेल फॉस्फोरिक ऍसिडचं, तर फॉस्फरस 5व्या ग्रुपचं आहे. त्याच्यामध्ये 4 ऑक्सिजन आहे आणि 3 हायड्रोजन आहे. याचा अर्थ आपल्याला 3 काय करायला लागणार आहे, 5 व्हॅलन्सी पहिले करून टाकू आपण 5व्या ग्रुपचा असल्यामुळं. आता त्याच्यामध्ये 3 हायड्रोजन असल्यामुळं तिन्ही हायड्रोजन कसे असतील, OH ग्रुप मध्ये असतील. रूलच होता आपला, नंबर ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू नंबर ऑफ OH ग्रुप, काही एक्सेप्शनल गोष्टी सोडून. तिसरा फॉर्म्युला तुमच्या समोर आहे, कोणता, सल्फ्युरिक ऍसिडचा. तर सल्फरही 6व्या ग्रुपचा आहे. याचा अर्थ त्याच्यापाशी 6 व्हॅलन्सी आहे आणि 2 हायड्रोजन आहे. याचा अर्थ त्याच्यापाशी 2 काय आहे,
OH ग्रुप आहे, त्याच्यामुळे सल्फ्युरिक ऍसिड मध्ये 2 काय येतील, OH ग्रुप येतील. त्याच्यानंतर चौथा फॉर्म्युला तुमचा आहे क्लोरिक ऍसिड. तर क्लोरिक ऍसिडचा फॉर्म्युला जर ड्रॉ करायचा असेल तर क्लोरीन 7व्या ग्रुपचा आहे, त्यामुळे त्याच्यापाशी 7 व्हॅलन्सी राहणार आहे फॉर्म्युला बनवण्यासाठी आणि एकच H असल्यामुळे तो काय राहणार आहे, एक OH ग्रुप असा राहणार आहे. तर हे झाला तुमचा क्लोरिक ऍसिडचा फॉर्म्युला. तर जितके हायड्रोजन असतात तेवढेच काय राहणार आहे, त्यांच्यापाशी OH ग्रुप राहते. हा एक स्ट्रक्चर ड्रॉ करण्याचा नियम आहे आणि त्याच्यामुळं काही एक्सेप्शनल गोष्टी सोडून, जसं एक फॉस्फरस ऍसिड आणि एक हायपोफॉस्फरस ऍसिड हे सोडून बाकी तुम्ही स्ट्रक्चर ड्रॉ करत असताना अशा प्रकारे ड्रॉ करू शकता.